नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय शिकलोत. या प्रमेयानुसार त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूंमध्ये छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते. आता समजा परिस्थिती उलट असेल, म्हणजेच एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना वेगवेगळ्या बिंदूंमध्ये छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते का? म्हणजेच आता या आकृतीत जर AD छेद DB बरोबर AE छेद EC असं असेल तर DE समांतर BC असेल का? याचं उत्तर हो असं आहे. म्हणजेच या आकृतीमध्ये जर AD छेद DB बरोबर AE छेद EC असं असेल तर रेख DE बाजू BC ला समांतर असते. हा प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आहे. चला, हा व्यत्यास आपण या त्रिकोणाच्या आकृतीच्या माध्यमातून लक्षात घेऊयात. हा त्रिकोण ABC आहे. आता बाजू AB वरती बिंदू D बिंदू A पासून 3 सेंटीमीटर अंतरावरती आपण घेऊयात. आता बाजू AB वरती आपण बिंदू D घेतलाय. आता AD बरोबर 3 आणि DB बरोबर किती ते पाहूयात. DB बरोबर 6 इतकं आलं. म्हणजेच AD छेद DB बरोबर 3 छेद 6. आता अंश आणि छेदाला 3 ने भागूयात. बरोबर AD छेद DB बरोबर 1 छेद 2. आता असंच बाजू AC वरती करूयात. बिंदू E बिंदू A पासून 4 सेंटीमीटर अंतरावरती आपण घेऊयात. आता बिंदू E हा आपल्याला बाजू AC वरती मिळाला. AE बरोबर 4, EC बरोबर किती ते आपण मोजूया. EC बरोबर 8 सेंटीमीटर. म्हणजेच AE बरोबर 4 आणि EC बरोबर 8 सेंटीमीटर. त्यामुळे AE छेद EC बरोबर 4 छेद 8. अंश आणि छेदाला 4 ने भाग देऊयात. त्यामुळे AE छेद EC बरोबर 1 छेद 2. म्हणजेच AD छेद DB बरोबर AE छेद EC बरोबर 1 छेद 2. आता आपण DE हे दोन बिंदू जोडूयात, ज्यातून आपल्याला DE ही रेख मिळेल. आता इथे आपल्याला रेख DE ही मिळाली आहे. आपला व्यत्यास काय आहे की एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूंमध्ये छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. इथे आपल्याला AD छेद DB बरोबर AE छेद EC हे मिळालंय. आता आपण हे पाहूयात की रेख DE बाजू BC ला समांतर आहे का. त्यासाठी आपण या दोन्हीचे कोन मोजून बघूयात. इथे आपल्याला दिसतंय की कोन B बरोबर 77 अंश. आता कोन D चं माप मोजूया. इथे सुद्धा कोन D बरोबर 77 अंश. दोन्ही कोन समान आहेत याचा अर्थ रेख DE
बाजू BC ला समांतर आहे. म्हणजेच प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास आपण सिद्ध केला. हे दोन कोन समान असल्यामुळे रेख DE उरलेल्या तिसऱ्या बाजूला म्हणजेच BC ला समांतर आहे. यावरून आपल्याला लक्षात येईल की रेख DE समांतर बाजू BC. चला आता प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास काय आहे ते जाणून घेऊया. प्रमेय: एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूंमध्ये छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. आता या प्रमेयाची सिद्धता अप्रत्यक्ष पद्धतीने देता येते ती पाहूया. पक्ष: त्रिकोण ABC मध्ये D हा बिंदू रेख AB वर आहे आणि E हा बिंदू रेख AC वर आहे. AD छेद DB बरोबर AE छेद EC हे समीकरण पहिलं. साध्य: DE समांतर BC. आपण ही सिद्धता अप्रत्यक्ष पद्धतीने करणार आहोत. म्हणून रेख DE बाजू BC ला समांतर नाहीये असं गृहीत धरूया. रचना: रेख AC वर E' हा बिंदू निवडून रेख DE' समांतर बाजू BC काढा. सिद्धता: रेख DE' समांतर बाजू BC कारण रचना. म्हणून AD छेद DB बरोबर AE' छेद E'C हे आपलं समीकरण दुसरं आहे कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. AD छेद DB बरोबर AE छेद EC आणि AD छेद DB बरोबर AE' छेद E'C समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून. म्हणून AE छेद EC बरोबर AE' छेद E'C समीकरण 3. आता E आणि E' हे दोन्ही बिंदू रेख AC वरती आहेत. त्यामुळे समीकरण 3 वरून आपल्याला असं लक्षात येतं की E आणि E' हे बिंदू भिन्न असू शकत नाहीत. म्हणूनच E बरोबर E'. त्यामुळे आपलं गृहीतक रेख DE बाजू BC ला समांतर नाही हे चूक आहे. म्हणून रेख DE बाजू BC ला समांतर आहे. अशा रीतीने आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास सिद्ध केला. म्हणजेच एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूंमध्ये छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते हे प्रमेय सिद्ध केले. आता या व्यत्यासावर आधारित काही उदाहरणांचा आपण अभ्यास करूया. त्रिकोण ABC मध्ये D हा बिंदू रेख AB वर आणि E हा बिंदू रेख AC वर आहे. रेख AD च्या लांबीचं रेख DC च्या लांबीशी असलेलं गुणोत्तर आहे 2:3. तसंच रेख AE च्या लांबीचं रेख EC च्या लांबीशी असलेलं गुणोत्तर आहे 4:6. तर रेख DE आणि रेख BC परस्परांना समांतर आहेत का ते आपल्याला पाहायचं आहे. उकल: आपण दिलेल्या माहितीवरून आकृती काढून घेऊया. दिलेली माहिती: रेख AD च्या लांबीचं रेख DB च्या लांबीशी असलेलं गुणोत्तर आहे 2:3. रेख AE च्या लांबीचं रेख EC च्या लांबीशी असलेलं गुणोत्तर आहे 4:6. म्हणजेच AD छेद DB बरोबर 2/3 समीकरण 1. AE छेद EC बरोबर 4/6. अंश आणि छेदाला 2नी भाग देऊया. म्हणून AE छेद EC बरोबर 2/3 समीकरण 2. म्हणून AD छेद DB बरोबर AE छेद EC समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून. म्हणून रेख DE बाजू BC ला समांतर आहे कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. म्हणजेच रेख DE आणि रेख BC परस्परांना समांतर आहेत. त्रिकोण PQR मध्ये S हा बिंदू रेख PQ वर आणि T हा बिंदू रेख PR वर आहे. PQ बरोबर 5, PS बरोबर 2.
PR बरोबर 7.5 PT बरोबर 3 तर ST समांतर QR हे सिद्ध करा. उकल. दिलेली माहिती आकृतीत दाखवूया. दिलेली माहिती PQ बरोबर 5, PS बरोबर 2, PR बरोबर 7.5, PT बरोबर 3. PQ बरोबर PS अधिक SQ कारण बिंदू S हा बिंदू P आणि बिंदू Q च्या दरम्यान आहे आणि PR बरोबर PT अधिक TR कारण बिंदू T हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. म्हणून SQ बरोबर PQ वजा PS बरोबर 5 वजा 2 बरोबर 3. त्याचप्रमाणे TR बरोबर PR वजा PT बरोबर 7.5 वजा 3 बरोबर 4.5. PS छेद SQ बरोबर 2/3 समीकरण 1 वरून. PT छेद TR बरोबर 3 छेद 4.5. आता अंशाला आणि छेदाला 1.5 नी भाग देऊया. म्हणून PT छेद TR बरोबर 2/3 समीकरण 2. म्हणून PS छेद SQ बरोबर PT छेद TR कारण समीकरण 1 आणि समीकरण 2 वरून. म्हणून ST समांतर QR कारण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. आपण काय शिकलो? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. एखादी रेषा जर त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदूंमध्ये छेदून एकाच प्रमाणात विभागत असेल तर ती रेषा उरलेल्या बाजूला समांतर असते. स्वाध्याय. त्रिकोण LMN मध्ये O हा बिंदू रेख LM वर आणि P हा बिंदू रेख LN वर आहे. LM बरोबर 7, LO बरोबर 3, LN बरोबर 9, LP बरोबर 4 असेल तर रेख OP आणि रेख MN एकमेकांना समांतर असतील का ते शोधा. रिकाम्या चौकटी योग्य रीतीने भरा. XYZ या त्रिकोणात A आणि B हे बिंदू अनुक्रमे XY आणि XZ या बाजूंवरती आहेत. XA बरोबर L, AY बरोबर 6, XB बरोबर 4, BZ बरोबर 8. जर L ची किंमत टिंब असेल तर AB समांतर YZ. त्रिकोण XYZ मध्ये एक रेषा XY या बाजूला P या बिंदूत छेदते आणि XZ या बाजूला Q या बिंदूत छेदते. जर XP बरोबर 14, PY बरोबर 21 आणि XQ बरोबर 16 आणि QZ बरोबर 23 असेल तर रेख PQ रेख YZ ला समांतर आहे का हे शोधा.